बाबा कांदे काय भाव गेले? 800 रुपये. 800 रुपयात परवडतं का मग? काय तर काय घंटा परवडतो, खायला भेटायला गेले आता लोक. जगायचे नाही रे भाऊ. काय लागते आता नाही जगायचे. हे सरकार आहे ना नुसतं नोकर टॉप आमके तमके शेतकऱ्याकडे कोणी लक्ष द्या. नुसते बोलायचं पॉलिटिकल बोलणं आणि विसरून जाणार. फक्त म्हणते 800 दिन. किती काही लोक चौतळे तरी त्याला घाम पोटाना. तो फडवणीसले बोगस. ते म्हणते का दिल्ली कर बिहार वाल्यांना स्वस्त कांदा भेटला पाहिजे. म्हणजे त्यांचे बंगले काय भानगडी काय हिंडतो काय मोदी हिंडतो नुसता पैसा तिकडत नाचतो ना. इकडं त्याच्या बाहेर देशात फिरत्या मस्त बघ. त्याच्या बापाचा आहे का? शेतकऱ्याच्या बांधावर का बरं येत नाही का बाबा? नाही येत रे. कोणी येईल मोकळणी? एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली मग त्याच्या बांधावर आलं पाहिजे का नाही? येते नाही कोणी येत नाही. त्याला कळकळ कोणाचीच नाही. डोरं मिळाल्यावानी फक्त म्हणतात का गांधीजी पेक्षा मोदी श्रेष्ठ म्हणतात. गांधीजी अरे आले बोगस. यांना सगळं वाटोळ केलं. लय बोगस हे लोकायलाच आवडतो. मला ऐका ना माल जो 4-5 ट्रॅक्टर होते. मग किती सडले? काही नाही. जो 25% नुकसानच झाली. मनाला कसं वाटतं मग? माल घातला की मनाला कसं वाटतं? काय त्या गोड वाटत काय ते जे ते बरं. हे बघा इथं भुजबळ साहेब मोठं नेतृत्व आहे. दादा भुसे सुद्धा कांदा उत्पादकांनीच निवडून दिले मग ते मंत्री झाले. कोकाटे सुद्धा तुमच्या सारख्यानीच निवडून दिलं मंत्री झाले. ते कांद्यावर काही बोलतीच नाही. कोकाट्या पत्ती गळतो याच्यात. तुम्हाला बातमी कळली म्हणजे? मला माहिती. पत्ती गळायचं काम करतो. रम्मी गेम खेळतो तिकडे. बाबांना बरीच माहिती आहे. बाबा तुमचे अँड्रॉइड पण आहे का? तुम्हाला माहिती कसं काय? मला मी बातम्या पाहतो. बातम्या पाहतो. मग काय वाटतं 800 दिन आग आहे का? काय 800 दिन घाण दिन. हा मोदी सरकार गेले घाण चांगले दिवस यायचे नाही रे बाबा. मला एक सांगा, मोदी असू किंवा काँग्रेस असू पण दिल्ली वाल्याला आणि बिहार वाल्याला कांदा स्वस्त भेटला पाहिजे म्हणून कायम इकडे मारणी घातल्या जाते. मोदी फडणवीस अजित पवार हे घाण माणसं आहे. एकनाथ शिंदे तरी बरं आहे. हा कसं काय केलं त्यांनी? त्याला तो तरी बोलणं त्याचं जर बरं आहे. पण हिले माधवचे लोक आहे. तो अजित पवार तर लय घाण आहे. काही द्यायचं नाही म्हणतो शेतकऱ्याला. पैसा हा काही हे नाही म्हणे. खेळ नाही बुवा पैशाचा. कर्ज माफ झालं तुम्हाला? नाही रे नाही कर्ज माफ. मी त्या आम्ही कर्जमुक्ती केली. अरे मी त्या आशान राहील. मी अल्प भुद्रा कासून माफ नाही. 160 घेतलं 2 10 झाले. 10,000 वाचून मी गेलो 2 टप्प्यात 3ऱ्या टप्प्यात म्हणून भरला तर म्या. पण मला आता याचंच नाही झालं. आता जे होईल ते होईल. भरायचंच नाही. एक शेतकऱ्यासाठी एक मोठं नाही ना सर. सगळ्याला 2-2 लाख द्यायला पाहिजे. 10 लाख वाल्याला 2 द्यायचे. वरील भरले असते का बाबा? सगळ्याला द्यायचे. शेतकऱ्यांचं 2 टप्पे केले. 1 टप्पा कापड ठेवला. बरोबर. त्यानं 1 टप्पा सोडायलाच नको. आता हा टप्पा आहे ना वरले लोक लगेच भरायला तयारी. पण 2 लाखापर्यंत सकट द्या. बरोबर. सगळ्याला दिले ना. मग आम्हाला का बरं ठेवलं? मी एकदम अल्प भुद्राची 160 काढलो. किती क्षेत्र आहे तुम्हाला? मान मी 5-6 एकर अल्प भुद्रा कासून मी 10,000 वाचून. शेतकऱ्यांसाठी एक नेतृत्व होऊन गेलं. म्हणजे इतिहासात आजही त्यांचे शब्द मला आठवतात. ते म्हणायचे आपले ते बरं का ते नाही सगळं ठीक आहे. शरद जोशी बघा ते बोलायचे की सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण असं म्हणायचं. येत नाही. हे लोकायला तो बा म्हणे त्याला काही कळत नाही शेतीवाडीचं. ते 800 दिन आणि ते सरकार पाहत फक्त शहरातल्या लोकांचं. 2 मिनिटे. काय वाटतं तुमचं? आजपर्यंत एवढं वय झालेलं आहे. सरकार काय मग दिल्ली बिहारच्या निवडणुका असल्या त्यांना पातळीला गेले शेतकरी. सगळ्यात पातळीला गेले. शेतकऱ्याचं कुठलंच काही खरं राहिलं नाही. फक्त आता औषधाची बाटली घेणे पिणे एवढाच शिल्लक शेतकरी राहिला. कांद्याचाही गेला, मकाचाही गेला, सोयाबीनमध्येही गेला आणि त्या कापसाचाही गेला. सगळे रानं उपळून गेले. मका सडल्या, कांदे सडले. पुढंच काही राहिलं नाही आता शेतकरी. सरळ त्याने 1 पायझनची बाटली घ्यायची प्यायचं. दुसरा पर्याय राहिला नाही. कर्जमाफीच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस बोलले होते प्रचाराच्या दरम्यान का शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा. पण ते फसवता, खोटं बोलता आणि आता काहीच नाही. आता ते कर्ज आहे ना ते असं वर्षापासून चाललं. ते कर्जाचं वर्षापासून फसवणूक चालू आहे. दुसरं काहीच चालू नाही. लाडक्या बहिणीला 1500 दिले आणि इकडे 1500 रुपये भाव वाढून दिले. प्रत्येक मालाचे बाजार याचे वाढ. सोयाबीनच्या तेलाचं जे भाव आहे किलोला 150च्या आसपास सोयाबीनचं तेल गेले. सोयाबीन का बरं 3 आणि 4 विकतंय? सोयाबीन कापूस पहा ना तुम्ही 7,000 वर येऊ राहिला आज 10 वर्षापासून.
हं? 7,000च्या आत आला. कपडे तले कपड्यांची रेट तर भरपूर आहे. नाही कापसाचे घर भरून पडेल मागल्या वर्षाचे अपेक्षामुळं त्यांच्या नुकसानी झाल्या. काय कायचे फार आग लागली करायला. इतके कापसाची परिस्थिती अवघड झाली. आणि गोडा तेल गेलं 150 रुपये. काय करायचं शेतकऱ्यांनी? देशातील लोकांना स्वस्त भेटलं पाहिजे आणि आपलं राजकारणाची दुकान चांगलं चाललं पाहिजे म्हणून शेतकऱ्याला पिळून हाणायचं. नाही खरं आहे का? खरं आहे का हे? हा हे खरं आहे ना. हे खरं आहे. तुम्ही बोलते हे खरं आहे ना. हो दादा 2 मिनिटं. फडणवीस साहेब बोलले होते त्यांनी मागं पण 1.5 लाखाच्या आत माफी दिली होती की शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफ आणि 1.5 लाखाच्या आत माफी केली. अटी लादल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब म्हणत्या दसरा मेळाव्यामध्ये की आम्ही कर्जमुक्ती दिली. आता 1.5 लाखाच्या 2 लाखाच्या त्यांनी मर्यादा आखल्या. कर्जमुक्ती कसं काय भेटली मला सांगा जरा. कर्जमुक्ती काय ना फडणवीस साहेबांना काय सांगितलं नुसतं आसवर नाही फक्त नुसते फडणवीस साहेबचे त्यांचं काय आहे त्याच्यात निकष किती काढले त्यांनी. ते निकष लावले काय सरकार शेतकऱ्याला फायदे त्याचे किती शेतकऱ्याला भेटले. कोण कुठून आले तुम्ही? रायतेवरून काय भाव गेले? 776. काय भाव जायला पाहिजे होता हा कांदा? आता दसरा होऊन गेला 8 दिवस झाले. त्याच्यात अपेक्षा भरपूर आहे. 1500 व्हायला पाहिजे तरी 2000 विकायला पाहिजे. अपेक्षा भरपूर आहे आमच्या पण ते नाही परवडत. काय वाटतं सरकारचं काहीतरी धोरण कारणीभूत होतं याला? केंद्र सरकार धोरण कारणीभूत. कारण की दसऱ्याच्या दरम्यान 4-5 हजार मार्केट असतं. हा आता मार्केट काय? आता काय 600-700. एवढी गाडी काय भाव गेला कांदा? 790 रुपये गेला. काय भाव जायला पाहिजे होता? अहो हे कांदा आता कमी 1200 रुपये तरी झाला पाहिजे. आजच्या लेवलला 1011 तरी झाला पाहिजे. बरोबर. तो फुकट गेला काय उपयोग आहे सांगा. फुकट दौराली कांदे. मग आजचे दिन आग आहे क्या? अहो, आजचे दिन काय आजचे दिन आता मोदी म्हणते बघा आजचे दिन नाही आहे. हे उलटे दिन आले. उलटे दिवस उलटे दिवस म्हणा शेतकरी मरायचं लक्षण झालं. याच्यावर काय आता एवढं कांदा चालू म्हणजे वावरातून काढले कांदा तर विकत होता 1200 रुपये आणि एवढा दिवस गट करून तुम्हाला सांगतो 790 रुपये गेला. हा काय फायदा या कांद्यातून सांगा ना तुम्ही. किती कांदे होते तुमचे? 250 क्विंटल कांदे आपले. 250 पैकी आता येतं 150 क्विंटल कांदे सांगली होती. ते आता असे जवळ फुकट मग 100 क्विंटल घटे कांदे. आपण म्हणायचं जय जवान बाबा थोडं इकडे. आपण म्हणायचं जय जवान जय किसान. अहो आपण नुसतं म्हणतो जय जवान किसान त्याला मातीमध्ये किसान तो सरकारचं लक्ष आहे का? बाबा तुम्ही कुठून आले? अनकुट्याचा आहे. तुम्ही कांदे आणले का? मग कांदे तांदे काय भाव गेले? माल गेले 780 रुपये. 780. तुमचे पण कांदे का? काय भाव दिला झाला का मग? निलाव नाही झाला अजून पण बाकीचा आता भाव पाहून तर असं वाटतंय. आता भाव पाहून असं वाटतंय का फार कामच झालं. जीवच उडाला सगळा त्याच्यावरला कांद्यावर. कांद्यावर भाव कोणी- तर चांगला भेटेल पाहिजे. कांद्यावर कोणी विरोधक पण कोणी काही बोलत नाही. अहो सगळे गप्प बसले आता. काय आता काय बोलणार. आता जे मार्केट कमिटी ठरवीन त्याच्यावर चालू आहे सगळं. भाजपच निवडून द्यावं